ऋषी वशिष्ठांकडे गेलेत. कोण तर दशम अवतारांपैकी एक प्रभू श्री रामचंद्रजी. आणि बाहेरून दरवाजा ठोठावला. बाहेरून दरवाजा ठोठावल्यानंतर आतून आवाज येतो. कोण? काय म्हणाले प्रभू रामचंद्रजी? मी दशम अवतारांपैकी राम किंवा मी दशरथ नंदन राम. काय म्हणाले? आणि मग नंतर समज देण्यात आली की एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का जगत बसारा, एक राम इस जग से न्यारा. हा जो राम आहे ना, हे रामच आपलं घर आहे महाराज. मग ह्या रामाची ओळख कधी केलेली आहे का? या देवाची, परमात्म्याची, ईश्वराची प्राप्ती केलेली आहे का? कधी हा मनामध्ये प्रश्न नाही येत का हो महाराज की अर्जुनाला ज्या प्रकारे साक्षात्कार झाला तसं माझ्याही जीवनामध्ये मला देखील भगवान श्रीकृष्ण महाराज भेटावे. अर्जुना बरोबर भगवान श्रीकृष्ण महाराज होतेच की मित्राच्या रूपात, सखाच्या रूपात. तरी देखील कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ब्रह्मज्ञान द्यावं लागलं महाराज. काय तो प्रसंग होता? अर्जुन सरळ बोलतो भगवान श्रीकृष्ण महाराजांना की मी हे युद्ध करणार नाही. त्याने आपले सर्व शस्त्र सोडले, त्याने सर्व अस्त्र सोडले. बोलतो की मी युद्ध करू शकत नाही. का? अरे समोर माझे गुरु, समोर माझा भाऊ, समोर माझी भाऊकी, हे सगळे लोक समोर आहेत, माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत. मी काय करू? जिंकलो तरी काय करू? भगवान श्री कृष्ण महाराज मनातल्या मनात बोलले असतील आता ह्याला ज्ञान द्यावंच लागणार. आणि त्यावेळेला कुरुक्षेत्राच्या मैदानावरती काय प्रश्न विचारला भगवान श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला? सकाळी नाश्ता काय करून आलाय? रात्री काय जेवला होतास बाबा? बर ही पूजा केले का? हा उपवास केलायस का? हे सर्व विचारलं का अर्जुनाला? नाहीच विचारलं महाराज काहीच. कुरुक्षेत्राचं मैदान होतं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अहो तिकडे युद्ध सुरू होणारे काही क्षणांमध्ये, आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण महाराज सर्व नियम बाजूला टाकून त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती देव परमात्मा ईश्वर जर का प्राप्त करायचा असेल ना, तीनच गोष्टींची गरज आहे महाराज. एक तर परमात्मा जो कायम दायम नेहमी आहेच, दुसरा गुरु, तिसरी गुरुची कृपा. तिसरी जी गोष्ट आहे ना कृपा, ती त्या अर्जुनावरती झाली महाराज. त्याच कुरुक्षेत्राच्या मैदानावरती श्रीकृष्ण महाराजांनी आपलं विराट स्वरूप दाखवलं. सद्गुरु जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. बरं ते श्रीकृष्ण महाराज सुद्धा सांदीपनी गुरुकडे गेले होते. आधी त्यांनी गुरु केला, त्याच्यानंतर मग त्यांनी ते ब्रह्मज्ञान दिलं अर्जुनाला. बरं एक सिंपल सी गोष्ट आहे. या ठिकाणी आपण सर्वजण विचार करूया की ज्या क्षणी आताच आपण जे ख्रिश्चॅनिटीमध्ये ऐकलं, टू माय लेफ्ट, टू माय राईट, अबाव मी, बिलो मी, बिफोर मी, आफ्टर मी, या सर्व गोष्टी ऐकल्या जे सेंट पॅट्रिकने नमूद करून ठेवलंय बायबलमध्ये. आता तोच अनुभव आहे. हा अनुभव आताच आहे, 2000 वर्षापूर्वीचा हा अनुभव त्याच्या आधीच आहे. काय अर्जुन म्हणतो? ज्या वेळेला ब्रह्मज्ञान झालं तर श्रीकृष्ण महाराजांना त्यांनी सर्वात आधी पुढे नमस्कार केला. श्रीकृष्ण महाराज कुठे होते? पुढे उभे होते महाराज. आता एखादा व्यक्ती आपल्या समोर उभा आहे आणि तो आपल्याला नमस्कार करतोय, आपण त्याला नमस्कार करतोय, ह्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का देवा? काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याने आपल्याला नमस्कार केला, आपण त्याला नमस्कार केला. इकडे येत आहेत, नमस्कार करतायत, आपण नमस्कार करतोय. पण समजा एखादा व्यक्ती असा समोरून आला, नमस्कार आपण त्याला करतोय, तो आपल्या समोर उभा आहे आणि मी असा नमस्कार केला तर यांचं बरं आहे ना असं विचारतील. अरे मी समोर उभा आहे आणि हे कुठे उजवीकडे डावीकडे नमस्कार करतायत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या क्षणाला भगवान श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला ब्रह्मज्ञान दिलं, अर्जुनाने सर्वात आधी समोर नमस्कार केला. समजू शकतो महाराज, समोर नमस्कार केल्यानंतर पाठमोरा नमस्कार केला की हे श्रीकृष्ण महाराज, तुला पाठीमागे नमस्कार, तुला उजवीकडे नमस्कार, तुला डावीकडे नमस्कार, तुला वर नमस्कार, तुला खरी नमस्कार, तुला दाही दिशेला नमस्कार. महाराज श्रीकृष्ण महाराजांचं 3.5 हाताचं शरीर तर समोर उभं होतं. ते कुठलं विराट स्वरूप आहे ज्याला दाही दिशेला नमस्कार केलाय? आणि ते जर का विराट स्वरूप श्रीकृष्ण महाराजांचं पाहायचंच असेल ना, तर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आज तोच स्वरूप, तेच ज्ञान, तेच श्रीकृष्ण महाराज दाखवत आहेत. गरज आहे की मला यायची आणि स्वतःला तो प्रश्न विचारायची की कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे. महाराज आज
महाराष्ट्राच्या भूमीवरती संत समागम देखील होणार आहे 3 महिन्यात. जागा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येईल. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आज तेच श्रीकृष्ण महाराज, आज तोच घटघट में लेटा हुआ राम जो आहे ना, तो जगाला दाखवण्याचं कार्य करतायत. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तरणोपाय नाहीये महाराज. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा हे सांगितलं की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाहीच आहे महाराज. प्राणी माया जाई पडिले, संसार दुःखे दुखविले, ऐसे जेणे मुक्त केले तोची सद्गुरू जाणावा. माऊलींनी सांगितलंय की हे प्राणी सर्व मायाजाळीमध्ये पडलेले आहेत, त्यांना मुक्त करणारा सद्गुरू. याच महाराष्ट्राच्या भूमीवरती साधूंनी, संतांनी, महापुरुषांनी सांगितलं. आणि संसार आईचा दारुणू जो भेटलाची हरी शिणू, तो ज्ञानदानी सकृणू भजी जे गुरु. की असा हा गुरु, असा हा परमात्मा, असा हा ईश्वर जो दाखवू शकतो ना, तोच सद्गुरू आहे, तोच परमात्मा आहे, तोच ईश्वर आहे. आणि आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून हाच एक संदेश, हाच एक आवाज देण्याचा प्रयत्न केला जातोय की माय बाप हो, घर बनवा. जर कुठेतरी चॉल मध्ये राहताय तर 1 BHK मध्ये जा, 1 BHK मध्ये राहताय 2 मध्ये जावा, 2 मध्ये राहताय 3 मध्ये राहताय तर ड्युप्लेक्स मध्ये जा. काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. शिक्षण मिळवा, कामं करा, सर्व काही करा. पण हे सर्व करत असताना हे शरीर सोडल्यानंतर हा जीव, ज्याच्याबद्दल म्हटलं गेले की ईश्वर अंश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुखराशी, की हा जो जीव आहे याला ज्या परमात्म्यामध्ये कायम स्वरूपी वास्तव्य करायचंय ते देखील सद्गुरूच्या चरणावरती जाऊन ते जाणून घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. कारण 30 रुपये किलो ने मिळणाऱ्या बटाट्याची खूप किंमत केली, पुढे देखील करू. पण ते करत असतानाचा अनमोल जो असा जीव आहे ना, त्या जीवाची देखील किंमत करूया. प्रेमाने बोला.